पुणे शहर आणि घाटमाथ्यांवर सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे खडकवासला धरण आणि खडकवासलाला लागून असलेली इतर जी 3 धरणं आहेत ती आता पूर्ण क्षमतेने भरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वाधिक पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू करण्यात आलेला आहे। सध्या आपण खडकवासला धरण परिसरामध्ये आहोत आणि इथे जर पाहिलं तर खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत आणि या 11 दरवाजांमधून जवळपास 25 ते 26 हजार पाण्याचा विसर्ग आहे तो या मुठा नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुठा नदीचं पात्र सुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे। कालपासून खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। आताही आपण पाहतोय की पावसाची जोरदार बॅटिंग ही सकाळपासून सुरू आहे। त्यामुळे ही चारही धरणं जवळपास आता 98% ही भरलेली आहेत। या एकूण 4 धरणांची क्षमता पाहिली तर जवळपास 30 TMC इतके आहेत आणि आता हे जवळपास 28 TMC इतकं भरलेलं आहे। त्यात हे खडकवासला धरण जे पुणे शहराला लागून आहे, हे खडकवासला धरण जवळपास आता 100% भरलेलं आहे। त्यामुळे या खडकवासला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। सकाळी 10:30 वाजता जवळपास 22,000 क्युसेक्स पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे हा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे आणि आवश्यकतेनुसार हा विसर्ग आणखीन वाढवला जाईल असं सुद्धा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। यंदाच्या मोसमातला हा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। सध्या आपण ही खडकवासला धरणाची दृश्य पाहतोय ज्याच्यामध्ये सर्व 11 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या मुठा नदीत करण्यात आलेला आहे। मुठा नदीचं पात्र ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक छोटे पूल आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि ते पूल सुद्धा वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आलेले आहेत। खबरदारी म्हणून पाटबंधारे विभाग, अग्निशामक दल, महानगरपालिका हे सगळे सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। कुठेही अनुचित घटना घडू नये याची सुद्धा काळजी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते। पण ही दृश्य आपण पाहतोय की अक्षरशः पाण्याचा प्रवाह आहे तो कशा पद्धतीने वेग घेताना पाहायला मिळतोय। आज आणि उद्या पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे। पुणे शहर, घाटमाथा परिसर आणि धरण क्षेत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे। सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या सुद्धा धरण क्षेत्र असेल किंवा निसर्गरम्य परिसर असतील इथं मोठ्या प्रमाणात आहेत, तिथे सुद्धा योग्य ती खबरदारी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। पण सध्या आपण पाहतोय की खडकवासला धरण आहे ते पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या मुठा नदी पात्रामध्ये केला जात आहे आणि त्यामुळे मुठा नदीचं पात्र हे सुद्धा अक्षरशः दुतडी भरून वाहते आणि परिणाम आपण पाहतो की हे सगळं पाणी खडकवासला धरणातून जे सोडलं जाते ते सध्या या मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि मुठा नदीचं पात्र हे सुद्धा सध्या ओव्हरफ्लो झाल्याचं दिसून येत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहर आणि घाटमाथ्यांवर कालपासून आपण पाहतोय की मुसळधार पाऊस आहे तो सुद्धा बरसतोय आणि त्यामुळे जनजीवन आहे ते काहीसं विस्कळीत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते। पण खडकवासला धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वाधिक पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, खडकवासला, पुणे।